कोकणातील मुख्य पीक भात शेती आहे आणि ती भात शेती सध्या धोक्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने अक्षरशः कोकणातल्या शेतकऱ्यांचं, विशेष करून जे भात पीक पिकवतात त्यांचं कंबरडं मोडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आता आहे चिपळूण तालुक्यातल्या कौंडर गावामध्ये आणि जर तुम्ही माझ्या मागे पाहाल इथं बाह्य लोक भात कापतायत. मात्र ते भात कापत असताना ते भात संपूर्ण खाली झोपल्यामुळे संपूर्ण ते जे दाणे आहेत ते पाण्याला टेकलेले आहेत, त्यामुळे ते रुजलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण नाश झाला आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ते बघा, जर उचलताना त्यांना ते संपूर्ण त्या लोंबी पाण्यात रुजलेले आहेत, त्यामध्ये दाणे भिजल्यामुळे त्यांना बुरशी येते आणि ते खराब होतात. अशी परिस्थिती कोकणातल्या भात शेती मालकांची आहे. हे जे शेतकरी ते सध्या हवालदिन झालेले आहेत. काही शेतकरी आपल्याबरोबर बातचीत करणार आहेत. आपण त्यांच्या शेताच्या बांधावर आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नक्की काय परिस्थिती आहे या भात शेतीची आणि नक्की ह्या भात शेतीचं नुकसान त्यांचं काय काय झालं आहे आपण पाहणार आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय सांगाल तुम्ही? आता हे जे पाण्यामधलं भात कापताय आणि हे दाणे सगळे पाण्यात भिजलेले आहेत, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अतिवृष्टी झाल्यामुळे आणि कंटिन्यू 5 महिने पाऊस पडल्यामुळे आम्ही शेतकरी मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेलो आहे. आणि जे 2 दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी पूर्णच्या पूर्ण शेत पाण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू म्हणजे पाऊस थांबलाच नाही आणि आमचं जे शेत आहे ते पुरा पाण्यामध्ये आहे आणि ते पाण्यामध्ये असल्यामुळे ते दाणा पुन्हा रुजलेला आहे आणि तो दाणा आम्हाला आता खाण्यासाठी लायक झालेला नाही. तरी पण आम्ही शेतकरी असल्यामुळे तो कापणं हा पण गरजेचा विषय आहे. पण ह्यासाठी जी शासनाची यंत्रणा आहे त्याने तातडीने याची पंचनामे करून आम्हाला भरघोस असं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. कारण घाटावर बघितलं तर शासन पॅकेज जाहीर करतो, पण आमच्या कोकणासाठी आजच्यापर्यंत कोणत्या प्रकारचे पॅकेज जाहीर केलेलं नाही. तर आमची शासनाकडे अशीच मागणी आहे की आमच्या कोकणासाठी पॅकेज जाहीर करावं आणि आम्हाला ह्या संकटातून बाहेर काढावं. आपण पाहिलं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की घाटावर किंवा मग विदर्भ जे मराठवाडा आहे इकडे शासन पॅकेज जाहीर करतं, मात्र कुठल्या प्रकारचं कोकणामध्ये तिची अशी अंमलबजावणी होत नाही. आपल्यावर दुसरे शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? गेल्या 15 तारखेला जो परतीचा पाऊस होता तो परतीचा पाऊस मोठ्या मध्ये लागला आणि त्यामध्ये वादळ वगैरे झालं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची जी नुकसान झाले ती निश्चितच शासनाने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. जशी विदर्भामध्ये तात्काळ नुकसान भरपाई मिळाली त्याचप्रमाणे आमच्या चिपळूण भागामध्ये सुद्धा ही नुकसान भरपाई मिळावी असं मी शासनाला आज इथे विनंती करतो. आपल्यावर दुसरे शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? खरं तर शेतकरी कोकणातला हवालदिन झालेला आहे. नाचणी पीक असू दे, भात पीक असू दे, पूर्णपणे धोक्यात आलेला आहे. काय सांगाल? या कोकणात म्हणजे चिपळूण तालुक्यात कौंडर, बोरगाव, गोंडसर या ठिकाणी अतिशय अतिवृष्टी झालेली आहे. सगळं पीक पाण्याखाली गेलेलं आहे. कुठलंही पीक शेतकऱ्याला आता खाण्यालागत मिळणार नाही. शेतकऱ्यांसाठी कोणीही तिथं वाली राहिलेला नाही. तर शेतकऱ्यांसाठी शासनानं काहीतरी कोकणासाठी पॅकेज तयार करावं आणि शेतकऱ्यांना जगू दे. तर शेतकरी आत्महत्या करतील अशी माझी शासनाला सांगतोय मी स्पष्टपणे. कोकणातला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, पण या भात पीक एवढं नुकसान झालं आहे. 6 महिने सतत पाऊस पडला. त्या पावसामुळं शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी, पॅकेज द्यावं. जर घाटावर पॅकेज देत असाल तर कोकणात का नाही, हे आमचं शेतकऱ्यांचं विचारणं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी शासनानं काहीतरी करावं आणि शेतकऱ्यांसाठी करावं अशी विनंती करतो. जय हिंद. खरं तर पाहिलं आपण, एक भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यातल्या त्या जर महाराष्ट्रामध्ये शेती जास्त केली जाते आणि कोकणामध्ये भात शेती आणि जी नाचणी पीक आहे ते खूप प्रमाणात केलं जातं. मात्र आपण पाहिलं तर हे जे इथला जो भात शेती पिकवणारा जो शेतकरी आहे तो सध्या हवालदिन झालेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे घाटावर किंवा मग विदर्भ किंवा मराठवाडा असेल त्यांच्या तिथं तुम्ही पॅकेज जाहीर करता, मग आमची इथं का नाही? कारण मराठवाडा किंवा मग घाटावर शेतकरी कर्जापोटी आत्महत्या करतात. कोकणामध्ये अशी कधी असं झालं नाही, आत्महत्या करत नाहीत. मात्र ती वेळ आणू नका अशी इथले शेतकरी सांगतायत. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.